ही खुर्ची, ही फक्त एक खुर्ची नाहीये, तर हे या घरातलं एक सिंहासन आहे. आणि या सिंहासनाचे राजे म्हणजे माझे बाबा. ते जेव्हा ऑफिस मधून घरी यायचे ना, की सरळ या खुर्चीत बसायचे आणि मग त्यांचा सगळा दिवसभराचा सगळा थकवा कुठला कुठे निघून जायचा. आणि मग त्यांचा आरडाओरडा सुरू व्हायचा. राहुल, अरे अभ्यास कर, पुढच्या महिन्यापासून परीक्षा आहे. हा, टीव्ही कसला बघतोयस? ए अगं चहा दे ग, माझं डोकं दुखतंय. आणि मी कधी काही मस्ती केली तर आई आहे ना मला मारत धावत सुटायची आणि मी पटकन या खुर्ची मागे असा लपायचो. मग बाबा माझी अशी ढाल बोलून असे आईच्या समोर उभं राहायचे. अगं आपला मुलगा आहे ना, दे ना सोडून. मग आईचा राग आहे ना निघून जायचा. पण मग नंतर काळ बदलला. मी मोठा झालो, कॉलेजला जाऊ लागलो. त्यानंतर नोकरी, पैशांची शर्यत, ह्यात एवढा व्यस्त झालो की या खुर्चीवर बसणाऱ्या माझ्या बाबांना मी वेळच नाही देऊ शकलो. याच खुर्चीवर बसून बाबा मला कॉल करायचे. बाळा, अरे आज तरी वेळेवर ये, आज आपण एकत्र जीवूयात, थोडा वेळ दे ना. आणि मी, बाबा अहो आज खरंच खूप मीटिंग्स आहेत, मला खरंच वेळ देता येत नाही बाबा, प्लीज प्लीज तुम्ही जीवन घ्या प्लीज. त्यांनी फक्त माझ्याकडे थोडा वेळ मागितला होता, तो मी वेळ देऊ नाही शकलो. गेल्या आठवड्यात माझे बाबा गेले. आज या घरात जेव्हा आलो आणि या खुर्चीकडे पाहिलं तेव्हा हे घर किती शांत शांत वाटू लागले. आता कोण ओरडणार, कोण चहा मागणार, कोण माझी वाट पाहत बसणार. मित्रांनो, आपण पैशांच्या मागे इतके धावतो ना की आपण आपल्या घरच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही. मित्रांनो, आज माझ्याकडे आहे ना ब्रँडेड सोफा आहे, लक्झरियस कार आहेत, पण मित्रांनो या खुर्चीची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही.